त्यानंतर पुढचा सन्मान होतोय। यावेळी मात्र सुटलेला झेल आणि त्याच्यावर आलेला फटका, लॉंग ऑफच्या वरून अप्रतिम फटका, फलंदाज पियुष किल्लेकरच्या माध्यमातून सीमारेषा पार, खणखणीत षटकार। सन्मान्य जावेद भाई मुजावर आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल सरपंच साहेबांच्या माध्यमातून। मांडला गावचे ज्येष्ठ नागरिक सन्मान्य धीरजजी नागोटकर यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल। सन्मान्य मुन्नावरजी दळवी साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। बघा, एक झेल सुटला आकाश आणि त्याच्यानंतर 10 धावा आल्या, म्हणजे क्रिकेटमध्ये कॅचेस किती महत्वाचे असतात याचं आपल्याला उदाहरण पाहायला मिळतंय। सन्मान्य खलीलजी नाईक साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी सरपंच साहेबांना विनंती करतो आपण नाईक साहेबांचा सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर सन्मान्य मुनावरजी दळवी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी विनंती करतो ऋतिकजींना आपण दळवी साहेबांचा सन्मान करायचा आहे। अल्ताफभाई वनकर, गुजूभाई आलेत का? गुजूभाई देखील आलेत आणि मोहम्मदभाई शेवंडवाला देखील आलेले आहेत। विनंती असेल आपण एकांनी हे यायचं आहे, कारण आपल्या माध्यमातून मॅन ऑफ द बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी टीव्ही दिला गेला आहे। विनंती असेल ठीक नाही, नक्कीच सुरेंद्रदादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, मोलाचं मार्गदर्शन केलं, नक्कीच आपले या ठिकाणी आभार मानतो। आणि सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून मुरुड प्रीमियर लीग साठी तब्बल 10,000 रुपयांची बहुमूल्य देणगी आलेली, एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुरेंद्रदादांसाठी। नक्की सुरेंद्रदादा आपली कृपादृष्टी अशीच या मुरुड तालुक्यावर आणि या मुरुड प्रीमियर लीग वर राहो आणि वारंवार आपण भेट देत राहा मुरुड प्रीमियर लीगला। नक्कीच आपण आपला वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आपले आभार मानतो। त्याचबरोबर अल्ताफभाई वनकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, पण एक सुटलेला झेल किती महागात पडू शकतो। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूर्या भोबो आलाय, मॅन फ्रॉम नांदगाव। सन्माननीय केतनभाई नक्कीच एक जुने जाणते खेळाडू आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्माननीय उबेजी घारे यांच्या हस्ते दुसरा झेल सुटला, इथे गणेश पडवल कडून झेल सुटलाय। उबेजी घारे यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत। सन्मान्य संतोषजी पाटील हिंदू समाज अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची बहुमूल्य देणगी या मंडळासाठी आलेली आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्यानंतर पुढचा सन्मान इम्तियाज इमदाद पठाण ज्येष्ठ खेळाडू मांडला यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाते। उबेद घारे यांच्या हस्ते, लबेक संघाचे कर्णधार आहेत उबेद घारे, त्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल। त्याचबरोबर सन्माननीय अनिल परब साहेबांचे MH05 7173 कोणाची गाडी आहे त्यांनी गाडी बाहेर काढायची आहे। MH05 7173 लगेच विनंती असेल। तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित आहेत नक्कीच इमदादजी पठाण यांच्याकडून 500 रुपयाची बहुमूल्य देणगी आलेली आहे। सन्माननीय अनिलभाई परब जे शिवसेनेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक महत्त्वाचे नेते आहेत, ज्यांचे निकटवर्तीय सन्माननीय अभिषेकजी गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत, नक्कीच त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि प्रशांतदादांना विनंती करतो की प्रशांतदादा आपल्या शुभ हस्ते आपण गायकवाड साहेबांचा सन्मान करायचा आहे।
अभिषेकजी गायकवाड साहेब आपल्याला विनंती असेल आपण समोर यायचं आहे. सन्माननीय अनिलजी परब साहेब यांचे निकटवर्तीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय अनिलजी परब साहेब आणि त्यांचे निकटवर्तीय अभिषेकजी गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान प्रशांतदादा मिसाळ यांच्या हस्ते आपण करणार आहोत. नक्कीच सन्मान केला जातो. त्याचबरोबर गुज्जूभाईंचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करतो गुज्जूभाईंचा या ठिकाणी सन्मान व्हावा. जंबूभाई विनंती असेल आपण गुज्जूभाईंचा सन्मान करावा. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी जे टीव्ही दिलेले आहेत मागच्या वर्षी असो किंवा या वर्षी असो, मग गुज्जूभाई असतील. त्याच्यानंतर जर पाहिलं तर विकेट आलाय का? यस विकेट आलाय. धावपलकावर धावा 25 धावा. 2 षटकं संपलीत का? 2 षटकं. मोहम्मदभाई शेवंडवाला यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. धनंजय मुंबईकर साहेबला विनंती असेल रिव्ह्यू नाही. मोहम्मदभाई शेवंडवाला यांचा सन्मान केला जातो. सन्मान्य वसीमभाई दळवी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्मान्य धनंजयजी मुंबईकर साहेब यांच्या हस्ते आपण वसीमभाई दळवींचा सन्मान केला जाणार आहे. मुरुड प्रीमियर लीगवर असलेले प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. वसीमभाई दळवी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज साहिल नांदगावकर, नॉन स्ट्राईक एंडवर पराग आरेकर. पराग आरेकर हे नाव देखील मुरुड तालुक्यातील भरपूर मोठं नाव आहे. इथे मात्र फ्लिक केलाय 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चौकार. सन्माननीय हबीबभाई घैये या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी एवढी मोठी जागा, मग हबीबभाई असतील, फयाजभाई दळवी असतील आणि शाबाजभाई घैये असतील यांच्या माध्यमातून आपल्याला अवेलेबल झालेले आहे. तर हबीबभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जंबूभाई आपल्याला विनंती करतो आपण हबीबभाईंचा सन्मान करायचा आहे. नक्कीच आपल्या माध्यमातून आपण एवढी मोठी जागा या खेळ संघासाठी सामन्यांसाठी उपलब्ध करून दिली. परेश असू दे, मॅचवर फोकस करा. अप्रतिम फटका खोदून काढलाय. फटका 6 धावांसाठी. मी म्हटलं होतं या मैदानावर धावा अगदी किलोच्या दरात येणार आणि त्या प्रकारे येताना दिसत आहेत. बॉल घ्या कमिटी मेंबर. तिकडे असतील प्रेक्षक तर बॉल घेऊन या पटकन. चला. तत्पूर्वी आजच्या दिवसात जो कोणी बॉल आणायचा पंच इशारा करतायत. पब्लिक कोण असतील तर जा जरा बॉल आणायला प्लीज विनंती आहे. कोऑपरेट करा. ना कमिटी मेंबर जातील जरा सत्कारात बिझी आहेत, पण तत्पूर्वी पब्लिक मध्ये विनंती असेल थोडं कोऑपरेट करा. गेलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये जो कोणी षटकारांची, चौकारांची किंवा विकेटची हॅट्रिक घेईल, पहिली हॅट्रिक जो घेईल त्याला हबीबजी घैये यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. बघा, म्हणजे पारितोषिकांची देखील सुरुवात आता हळूहळू होईल आणि ती सुरू झालेली आहे. तर अशा प्रकारची ही मुरुड प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य दत्ताभाई नांदगावकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करतो नक्कीच. सन्मान्य दत्ताजी नागावकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर वाकसभाई अनवरेंबद्दल काय सांगायचं मित्रांनो. युवा सरपंच संघाचे बोर्लीचे आहेत, पण मांडल्याच्या सरपंचाच्या संघाच्या ऑक्शन टेबलवर बसले
आणि नुसते बसले नाही तर चांगले चांगले खेळाडू देखील घेतले. म्हणजे जंबो भाई स्वतः पण आले आणि जंबो भाई मला वाटते कॅप्टन असून तिथे उपस्थित नव्हते. सरपंच साहेबांना थोडं काम होतं, ते बाहेर होते. पण असं असताना वकास भाई तिथे बसले, अगदी शेवटपर्यंत बसले. आणि मग जी टीम त्यांनी सिलेक्ट केली ती टीम अगदी अप्रतिम होती. नक्कीच प्रत्येक खेळाडूला अगदी नक्कीच ज्यांनी ग्राउंडसाठी भरपूर मेहनत दिलेली आहे, मेहनत घेतली असं जयेंद्र. दादा पूर्ण नाव काय जयेंद्र? जयेंद्र ठाकूर, मॅन फ्रॉम पारगान, याचा या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे. हबीबजी घये यांच्या हस्ते आपण सन्मान करणार. म्हणजे हबीबजी घये यांची जमीन आणि जयेंद्र ठाकूर यांनी ती कसली, आणि अशी कसली की मुरुड प्रीमियर लीगला निश्चित रूपानं जर पाहिलं तर आपण एक महत्वाचं मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. तर त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मला वाटते ड्रिंक्स 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल, तेव्हा आपलं स्टॉप वॉच थांबवलं जाईल. आपण आता बघतोय 9 मिनिटं झालेली आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. सन्मान्य अनिलजी मेहतर महालुंगे यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टीम आणि मंडप आपल्याला दिला आहे. हबीबजी घये यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत मेहतर साहेबांचा. स्टार क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबला लाईव्ह दाखवली जाते. त्याचे CEO बाईची धाव आहे अथर्व अंबाजी, आणि त्याचे सध्याच्या दिवसात सर्व अंतिम अंबाजी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. फटका पहा पराग आरेकरच्या बॅट मधून, फटका अप्रतिम आहे आणि फटका सीमा रेषा पार आहे. कमॉन डीजे. निश्चित रूपानं मुरुड प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाला इथं सुरुवात झाली. सन्मान्य सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून उद्घाटन झालं. सन्मान्य प्रशांतदादा मिसाळ जे सर्व आहेत या मुरुड प्रीमियर लीगचे, आणि त्यांचं नाव घेतलं आणि त्यांना सलामी देणारा हा षटकार पराग आरेकरच्या बॅट मधून आला. 6व्या चेंडूवर षटकार आलाय, म्हणजे पराग आरेकर जिवंत आहे अजून. आणखी एक जर षटकार लगावला तर हबीबजी घये साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच कशा प्रकारचा खेळ होणार, कशा प्रकारचं क्रिकेट रंगणार. मुरुड प्रीमियर लीगच्या मंचावर 3 षटकं संपणार. दिलादरजी आलेले आहेत. 3 षटकांअखेर दिलादरजी धावपलकार 48 धावा आहेत. पाणी 12वा खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकतो. 12वा म्हणजे 13वा खेळाडू. 12वा इथं बसलाय. दोन्ही संघ 13वा खेळाडू. बाकी कोण जाणार नाही मैदानात. तुमचा 13वा खेळाडू. हा नसेल 13वा तर कमिटी मेंबर जाईल, नो प्रॉब्लेम. हा आकाश तुमचा 13वा खेळाडू असेल तर तुम्ही पण घेऊन या. पाणी वगैरे पिऊन घ्या, कारण 3 ओव्हर झालेले आहेत. तत्पुरी मित्रांनो, स्टार क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. आता सर्वांना एक विनंती करतो. अंतिम 4540 सबस्क्रायबर आहेत. विनंती असेल प्रत्येकानं आपल्या खिशातला मोबाईल काढा, आजपासून सुरुवात करा. युट्यूबला टाईप करा स्टार क्रिकेट लाईव्ह, आणि तिथे जे पहिलं चॅनल येईल त्याच्यावर मुरुड प्रीमियर लीग चालू असेल ती उघडा. तिथे स्टार क्रिकेट लाईव्हचा लोगो असेल, तिथे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं बेल आयकॉन दाबा, आणि आपल्याला जास्तीत जास्त सबस्क्रायबर आता स्टार क्रिकेट लाईव्हला मिळवून द्यायचे आहेत. मुरुड तालुक्यातील मेहनत करून
मोठे होऊन पाहणारे हे क्रिकेटवीर व्यक्तिमत्व आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक झेल सुटला होता परंतु त्याच्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यासाठी 3 धावा पूर्ण झाल्यात सूर्या भोबूच्या पहिल्या चेंडूवर आणि इथे मात्र वाघोबा मुरुड कोळीवाडा संघाची 50 धावांची सलामी पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. वाघोबा मुरुड कोळीवाडा संघाच्या 16.11च्या सरासरीनं सामना सुरू आहे. पराग आरेकर लगातार पराग आरेकर या चेंडूवर षटकार मारला तर हबीबजी गय्ये यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि गोलंदाज सूर्या भोबू आपल्याला पाहायला मिळेल. आणि हबीबजी गय्येंनी पारितोषिक लावलंय म्हणजे लीलाधरजी मांडवकर असतील, त्याच्यानंतर प्रयास दादा असतील, प्रशांत दादा असतील, हे देखील शांत बसणारे नाही आहेत. त्यांना देखील क्रिकेट आवडतं. चांगल्या खेळाडूचा नेहमी त्यांच्याकडून सन्मान होतो. बघूया इथं काय होतंय. गोलंदाजी मार्कवर सूर्या भोबू, मॅन फ्रॉम वाघोबा नांदगाव, अप्रतिम खेळाडू आहे. पुढचा चेंडू घेऊन नक्कीच रनअप मध्ये गडबडलाय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. या चेंडूवर विकेट मिळवला तर अंतिम अंबाजीकडून सूर्या भोबूला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्रतिम चेंडू टाकला होता सूर्याच्या माध्यमातून. लॉंग ऑफ रिजनला चेंडूला अडवलाय. नक्कीच जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण केलेली पाहायला मिळते. दत्तात्रेयजी नांदगावकर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी आपल्या या मंडळासाठी आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. निश्चितच अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. 52 धावा धावफलकार आहेत. आकाश महाडिकचा संघ आहे समोर, सिद्धी 11 काशीद संघ आणि समोरच्या संघात देखील घणाघाती खेळाडू आहेत आणि त्यामुळे माहिती आहे वाघोबा संघाला की आपल्याला देखील जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. गणेश पडवलची मात्र बॉल आज काय पाठ सोडत नाही आहे. एक झेल जरी सुटला असला तरी देखील गणेश पडवलनं चांगली खेळी केलेली आहे. आपल्याला एकी बाजूला अंजलान दिसेल, दुसऱ्या बाजूला पराग आरेकर दिसेल. अंजलानचा विचार केला तर राजपुरी संघामधून आपल्याला खेळताना दिसतो. पराग आरेकरचा विचार केला तर मुरुड सिटीला बिलॉंग करतो. दुसरीकडे सूर्या भोबू गोलंदाजी मार्कवर जो नांदगाव वाघोबा नांदगाव संघातून आपल्याला खेळताना दिसतो. आणि आज जर पाहिलं तर निश्चितच सूर्या 14 मिनिटं झालेली आहेत. 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. आपण ऑन टाइम आहात परंतु अजून वेळ खर्च करायचा नाहीये. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानं जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलं. 56 धावा धावफलकावर. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. समोरच्या संघाचा कर्णधार दिवेश आगरावकर उर्फ ब्रावो आणि त्याच संघामध्ये खेळणारा नेहमी जर गावटूगावला पाहिलं तर सूर्या भोबू आहे. इथे मात्र अप्रतिम चेंडू सूर्याच्या माध्यमातून तेवढंच चांगलं यष्टीरक्षण अक्षयच्या माध्यमातून आपल्याला यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतंय. नक्कीच 60 ते 70 धावा 6 षटकांत गरजेच्या आहेतच जेणेकरून या सामन्यामध्ये आपल्याला जिवंत राहता येईल आणि ती सलामी या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी पंच मात्र या चेंडूवर नाखूष झाले. पंच मात्र या चेंडूवर नाराज झाले. पंचांनी मात्र या चेंडूवर जमिनीला दोन्ही हात समांतर केले आणि सांगितलं इट्स वाईड डिलिव्हरी. 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 57 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू सूर्याच्या माध्यमातून नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर जर पाहिलं तर 2 बाद 57 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे पहिल्या 2 गोलंदाजांनी 57 धावा 4 षटकात खर्च केल्यानंतर आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ रंगणार अंतिम हे पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी गीता 11 बोरली म्हणजे प्रणय शेळके आणि दुसरीकडे उभा असलेला संघ असेल तो म्हणजे जन्नत मांडला म्हणजे बंटी पालवणकर. विनंती असेल आपल्या दोघांनाही की आपण या इनिंग नंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी सन्मान्य निलेशदादा किंजळे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करतो एक धडाडीचा फलंदाज प्रणय शेळके आणि कमिटी मेंबर प्रणय शेळके यांना की आपण निलेशदादा किंजळे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. प्रत्येक सामन्यासाठी गॉगल मॅन ऑफ द मॅच दिला जातोय तो निलेशदादांच्या माध्यमातून दिला जातोय. मी विनंती करतो प्रणय शेळके यांना की आपण निलेशदादांचा सन्मान करायचा आहे. पुढचा षटक घेऊन आलेला गोलंदाज रुपेश पाटील मॅन फ्रॉम वालवटी.
पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू. नक्कीच पराग आरेकरचा इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण त्यात काही यश आलं नाही. निश्चितच निर्धाव चेंडू झालाय. सोबतची प्रॅक्टिस आहे वालवटी आणि रोहितची आणि रुपेशची आणि परागची. पुढचा चेंडू, यावेळी लिडिंग एज लागते. झेल खाली यष्टीरक्षक, अप्रतिम झेल आणि आणखी एक विकेट. मोठा तत्पूर्वी सन्मान्य शादाबाई घैये यांचा सन्मान केला जातो. मी प्रणय शेळके आपणास विनंती करतो की आपण शादाबाई घैये यांचा सन्मान करायचा आहे. आणि नवीन खेळाडू, नवीन फलंदाज एसडीस टीम कॅप्टन दिवेश आग्रावकर उर्फ ब्रावो. सन्मान्य हाफिज नाझीम गोरमे हाफिजी साहेब आहेत, यांचा सन्मान या ठिकाणी प्रणयजी शेळके आपण करायचा आहे. विनंती करतो हाफिजी नाझीम गोरमे यांचा सन्मान. दिवेश आग्रावकर नवीन फलंदाज. दोन्ही संघ कंपल्सरी हाफ इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच एकीकडे आपण लीलाधरजी मांडवकर साहेब आणि सन्माननीय शादाबभाई घैये यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय प्रणय शेळके यांच्या माध्यमातून. नक्कीच सुबोधजी फेंगडो असतील, लीलाधरजी मांडवकर असतील, प्रयासजी वर्सोलकर असतील यांचा वाघोबा मुरुड कोलीवाडा संघ. आणि दुसरीकडे आपण पॉइंट रिजनला पाहतोय रोहित कासार यांचा सिद्धी 11 काशीद संघ. पुढचा चेंडू, इथे मात्र अप्रतिम फटका. ब्रावो का म्हणतात किंवा याला ब्रावो सारखं का म्हणतात, त्या प्रकारची फलंदाजी आहे. दिवेश आग्रावकर या ठिकाणी फटका खेचतोय, हेलिकॉप्टर उडवतोय, 6 धावांसाठी पाठवतोय चेंडूला सीमा रेषा पार. कमॉन डीजे. ब्रावो काय आहे, ब्रावो कसा आहे, ब्रावो का कॅप्टन म्हणून त्याला या वर्षी विश्वासात घेतलंय. पहिल्या चेंडूवर दाखवून दिलंय. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, तेवढा चांगला फटका. गणेश पडवलकडे पुन्हा एकदा चेंडू. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न टेस्ट मध्ये यशस्वी जयस्वालची जशा प्रकारे चेंडूने साथ सोडली नव्हती, तशा प्रकारची साथ गणेश पडवलची चेंडू सोडत नाही आहे. पण गणेश पडवल मात्र खरा उतरतोय. बघा चेंडू फेकताना, एक मिनिट पंच सामना थांबा. चेंडू फेकताना फिल्डर जे आहेत ते फिल्डर बोलतायत, म्हणजे चेअरअप करतायत. चेंडू फेकताना फक्त शांतरा. पंचांनी वॉर्निंग तुम्हाला दिलेली आहे. यस, आपण चेअरअप करायचं आहे. स्लेजिंग देखील थोडीशी चालते जम्बो भाई. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हे मात्र थोडासा लय भरकटण्याचा प्रयत्न झालाय, कारण ब्रावो आहे. त्याला यॉर्करचा फरक पडत नाही, त्याला शॉर्ट पिचचा फरक पडत नाही, त्याला ओव्हर पिचचा फरक पडत नाही, त्याला बॅक ऑफ लेनचा फरक पडत नाही. जो गुड लेनचा चेंडू देखील तुम्हाला कुठेही मारताना दिसतो. म्हणजे ताकद बघा, शरीर यष्टी बघा. शरीर यष्टी अगदी सडपातळ आहे, परंतु असं म्हणतात ना की एखाद्या खेळाडूची ताकद, टायमिंग या गोष्टी मॅटर करतात. बॅट स्विंग मॅटर करतो आणि तो मात्र इथे ब्रावोचा मॅटर करताना आपल्याला दिसतोय. कॅप्टनच्या दिशेने चेंडू गेलाय. आकाश महाडिक कॅप्टन आहे. आकाश महाडिक बद्दल काय सांगायचं. जय हनुमान सर्वे संघामध्ये आपल्याला नेहमी खेळताना दिसतो. आणि ज्या संघामधून स्वतः निखिल धारवे असतील, राज धारवे असतील किंवा सरोज धारवे असतील, त्याच संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून नेहमी आम्ही आकाश महाडिकला पाहतो. आणि मग 6 महिने जर पाहिलं तर परदेशात असतो, 6 महिने इंडियामध्ये येतो. परंतु असं असताना देखील क्रिकेटला त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि मग असा वेळ काढून क्रिकेटमध्ये राहून, नेहमी प्रॅक्टिसमध्ये राहून जर पाहिलं तर आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतो. पण आज खरोखर सावरणं गरजेचं आहे, कारण 66 धावा अंतिम धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू या 5व्या षटकातला बाकी आहे. आपण टायमिंगचा विचार केला तर 21 मिनिटं
21:30 मिनिटं संपू झालेली आहेत, म्हणजे कुठली पेनल्टी तर लागणार नाही आहे आकाश महाडिक किंवा रोहित कासार यांच्या संघाला. पण असं असताना तरी देखील आपण घाई करायची आहे. निश्चितच तीनही पंच अगदी अप्रतिम पंच आहेत, MCAचे पंच आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. त्यावेळी लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू नक्कीच जर पाहिलं तर फिल्डरला बीट करायचा होता, फिल्डरला बीट केलाय, चेंडूला पाठवलाय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार. कमांडीचे तत्पूर्वी 70 धावा धावफलकावर आहेत, 70 धावा. तत्पूर्वी आपण एक सस्पेन्स ठेवला होता, विजेता संघ मालकास काय. प्रयास दादा, लीलाधरजी किंवा रोहित कासार किंवा इतर सर्व संघ मालक, विनर संघ मालक जो असेल, विजेता संघ मालक जो असेल या मुरुड प्रीमियर लीगचा, त्याला प्रशांत दादा मिसाळ यांच्या माध्यमातून मोटरसायकल दिली जाईल. मुरुड तालुक्यामध्ये मुरुड प्रीमियर लीगच्या विजेत्या संघ मालकाला नक्कीच प्रशांत दादा मिसाळ यांच्या माध्यमातून मोटरसायकल दिली जाईल. तर नक्कीच हा येस, लाईव्ह वाले बघतायत ना, लाईव्ह वाल्यांनी घेतलंय, टेलिकास्ट केलेला आहे. तर निश्चित रूपानं खऱ्या अर्थानं प्रशांत दादा हा आपला मोठेपणा आहे. आणि मित्रांनो, मी वारंवार म्हणतो, प्रशांत दादा मुरुड क्रिकेटच्या पाठीमागं जर उभे असतील तर सगळ्या मुरुड क्रिकेटनं देखील प्रशांत दादाच्या पाठीमागं कायम उभं राहणं गरजेचं आहे. कारण एखादा व्यक्ती किती मोठा असू शकतो किंवा व्यक्तीकडे पैसा प्रत्येकाकडे आहे, पण ते देण्याचं दायित्व प्रत्येकाकडे असेलच असं नाही आहे. पण प्रशांत दादांनी ते दिलंय, तर निश्चित रूपाने या मुरुड तालुक्याच्या पाठीमागं आता खंबीर व्यक्तिमत्व उभं राहिलंय क्रिकेटसाठी. तर नक्कीच तुम्हाला क्रिकेटसाठी प्रशांत दादांची मोलाची मदत लाभेल. तर विजेत्या संघ मालकांना म्हणजे जे 23 संघ मालक आहेत, एक संघ मालक 2 संघ ओन करतोय आसिफ भाई दांडेकर, म्हणजे 23 संघ मालक आहेत, 23 संघ आहेत, संघ मालक भरपूर आहेत आणि एक स्वतः प्रशांत दादांचा देखील संघ आहे त्यात. तर निश्चित रूपाने सर्व संघ मालकांना ही आनंदाची बातमी आहे की आपल्याला जर विजेते झालात तर आपल्याला मोटरसायकल मिळणार आहे. 5 षटकं झाली, 70 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आकाश महाडिक आलाय. येस येस येस, पट्ट्याच्या आतमध्ये बसलेत, त्याने बाहेर जायचं आहे. कमिटी मेंबर येत आहेत तुम्हाला बाहेर काढायला, तत्पूर्वी स्वतः बाहेर गेलेत तर बरं होईल, नाहीतर कमिटी मेंबर सन्मानात आपल्याला बाहेर घेतील. अंतिम षटक आकाश महाडिक, फुलटॉस चेंडू, पहिला चेंडू, ब्राऊन फटका तर मारलाय, परंतु फटका ज्याच्याकडे मारलाय तो त्याच्याच संघातला मेंबर आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. सूर्या भोगू आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या नवीन वर्षाच्या मला शुभेच्छा दिल्या, एक मोठं चॉकलेट दिलं सूर्या भोगून. एक अप्रतिम खेळाडू आहे, शांत संयमी खेळाडू आहे, कायम आपल्याला पाहायला मिळतो. त्याच प्रकारे ब्रावो देखील शांत संयमी आहे, परंतु बॅटिंगला उतरतो तेव्हा मात्र त्यांचं ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. कारण ब्रावो असेल, सूर्या असेल, आपण म्हणतो ना की आपण जात धर्म बघत नाही, परंतु जातीनं कोळी आहेत. आणि कोळी म्हटलं की कसं आहे की जो नाखवा असतो त्याला जाळं फेकायची सवय असते. जो समुद्रात उतरला, उन्हा वाऱ्याची पर्वा न करता समुद्रात जातो, याच्यात एक्स्ट्रा एनर्जी असते, एक्स्ट्रा ताकद असते. आणि मग कोळी खेळाडूंचा संघ समोर आला किंवा कोळी खेळाडू समोर आला की त्याला जेवढ्या जोरात जाळं फेकता येतं तेवढ्या जोरात बॅट देखील फिरवता येते. ब्रावोने ते दाखवलं होतं, त्या प्रकारची बॅट फिरवली होती आणि षटकार देखील लगावला होता. आणि वाघोबा देवाचा आशीर्वाद जर असेल तुमच्या मागे तर मात्र काही होऊ शकतं. तर निश्चित रूपानं या ठिकाणी मात्र आकाश महाडिकच्या पहिल्या 2 चेंडूंवर 2 धावा आल्यात. अंजुलान 8 चेंडू 13 धावांवर खेळतोय, ब्रावो 4 चेंडू 10 धावांवर खेळतोय. आणि असं असताना आकाश महाडिक कशा प्रकारची आता गोलंदाजी करणार, कारण कॅप्टन्स नॉक खेळावे लागेल. 72 धावा धावफलकावर आहेत आणि अंतिम ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे त्या प्रकारे या बॅटिंग लाईनअपने 80 धावा जर 6 षटकात करणंच आहे, कारण एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आपल्याला पाहायला मिळते वाघोबा संघाकडे. परंतु समोरच्या संघात देखील तेवढी कॅपेबिलिटी आहे आणि त्यामुळं समोरच्या संघावर देखील दडपण दबाव टाकणं गरजेचं आहे. इथे मात्र 1 धावेसाठी चेंडूला खेळून काढलं, ब्रावोला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. येस 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 येस, ब्रावोला स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे, कारण आकाश महाडिक हा एक अनुभवी खेळाडू आहे. कुठल्या प्रकारचा चेंडू कशा प्रकारे टाकावा, कशा प्रकारे डिलिव्हर करावा, कुठल्या लेंथवर, कुठल्या लाईनवर टाकावा. कारण आकाश हा प्रॉपर बॉलर नाही आहे, पार्ट टाइम बॉलर आहे, पण जेव्हा संघाला गरज असते तेव्हा मात्र तो गोलंदाजीला येतो. आणि आज जर गरज असेल तर गोलंदाजीला आलाय आणि चांगले 3 चेंडू फेकलेत. पुढचा चेंडू घेऊन आकाश सज्ज होईल. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, बॅक ऑफ लाईन स्वरूपाचा चेंडू,
यस, अप्रतिम चेंडू बॅकअप लेन स्वरूपाचा चेंडू होता, चेंडूला आपटला होता आणि तिथे मात्र एक धाव घेण्याच्या नादामध्ये आंजलान बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आकाश महाडिकची, अगदी कव्हर अप केलंय पहिल्या 4 चेंडूंवर आपल्या संघाला. निश्चित रूपानं आता मात्र नवीन आलेला फलंदाज विकी, जर्सी नंबर 27 विकी. विकी चोगले नक्कीच लीलाधरजी मांडवकर साहेब आणि सुबोधजी फेंगडू साहेब यांचा हा संघ आहे. दुसरीकडे रोहित कासार आपल्याला पाहायला मिळतील. रोहित कासार फक्त संघ मालक नाही आहे, 2 चेंडू बाकी आहे, तर एक अप्रतिम खेळाडू देखील आहे. विकीच्या नावावर मुरुड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये हाफ सेंचुरी नावावर होती, पण आज मात्र जवळजवळ 6व्या नंबरला त्याला फलंदाजीला पाठवलाय. तयार राहायचा यानंतरचा सामना. गीता 11 बोरले आणि जन्नत मांडला या 2 चेंडूंनंतर नाणेफेक होईल. फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत, झेल खाली, कोणीच नाही आहे. फुलटॉस चेंडूला ब्राऊन मात्र टोलावलाय. लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी कमाल. थँक्यू डीजे. 79 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. अक्षय आकाश महाडिक चुकला, एक चूक केली. मागचे चेंडू अप्रतिम होते, परंतु इथे मात्र ब्रावोला फुल टॉस टाकला. आणि ब्रावोची ताकद काय, मिस टाइम फटका देखील सीमापार मारण्याची ताकद आहे ब्रावोमध्ये. अंतिम चेंडू आहे ब्रावो, 79 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडूवर षटकार चौकार काही लगावला तर धावसंख्या ही सन्मानजनक होऊ शकते. आणि असं असताना काय होणार. अंतिम चेंडू आकाश चांगला फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑफच्या रिजनच्या दिशेनं चेंडू अडवलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची संधी, पण 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत भोईघरचे सरपंच आणि आमचे मित्र, एक अप्रतिम क्रिकेटर हर्षदजी महाडिक साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. मॅन फ्रॉम बारशिव भोईघर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आहेत. नवनिर्वाचित नाही म्हणताना वर्ष झालेलं आहे महाडिक साहेब, परंतु अप्रतिम काम करतायत 2 सरपंच. एक हर्षदजी असतील आणि दुसरीकडे जर पाहिलं तर ऋतिक नागोडकर असतील. आणि निश्चित रूपानं त्यांचा या ठिकाणी सन्मान, हर्षदजी महाडिक साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्मान्य ऋतिकजी नागोडकर साहेब, आपल्याला विनंती करतो आपण महाडिक साहेबांचा सन्मान करायचा आहे. सन्मान्य प्रशांत दादांनी या मुरुड प्रीमियर लीगच्या उद्घाटनाला हजेरी लावली. दादा, विनंती असेल आपण वारंवार येत राहावं आणि आपला सामना आहे तेव्हा तर खास करून आपण यावं, कारण आपला संघ देखील यावेळी मजबूत आहे आणि फायनलच्या दिवशी देखील आपल्याला दादा दिसतील. तर निश्चित रूपानं प्रशांत दादांचे मी खूप खूप आभार मानतो. प्रशांत दादांच्या माध्यमातून ही मुरुड प्रीमियर लीग स्पॉन्सर तर केलेली आहे, परंतु विजेत्या संघ मालकाला मोटारसायकल देखील प्रशांत दादांच्या माध्यमातून दिली जाईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रशांत दादांसाठी. तर पहिली इनिंग झाले. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावर 81 धावा लागलेल्या आहेत. आकाश जिंकण्यासाठी 82 धावांचं आव्हान असेल. कशा प्रकारे हे आव्हान पार पडलं जाईल. तत्पूर्वी इक्बालभाई गारे यांचा या ठिकाणी सन्मान सरपंच साहेबांच्या हस्ते केला जाईल. तर यापुढे 82 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, 82 धावांचं टार्गेट कशा प्रकारे या ठिकाणी केलं जाईल, चेस केलं जाईल, हे पाहण्यासाठी, हे ऐकवण्यासाठी घेऊन जातोय इक्बालभाई गारेंचा तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती करतो. ऋतिकजी नागोडकर सरपंच म्हटलं की आता सरपंच मला वाटते 2-3 सरपंच बसलेले आहेत, पण ऋतिकजी आपल्याला विनंती करतो की आपण इक्बालबाईंचा सन्मान करायचा आहे. मी यापुढचं समालोचन करण्यासाठी आमचे मित्र आणि निश्चित रूपानं रामराज पट्ट्यातील किंवा अलिबाग तालुक्यातील एक बुलंद आवाज नरेंद्र शेळके यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. धन्यवाद दादांजी. ज्या रीत्या पाहिलं तर मुरुड प्रीमियर लीग प्रशांत दादा मिसाळ पुरस्कार यांच्या माध्यमातून आपल्याला ही पर्व चौथे आणि आजचा पहिला दिवस ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहे. या तर निश्चितच पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये जवळपास धावसंख्या लावून ठेवली धपालकरते.
हॅलो हॅलो. तत्पूर्वी आपण नरूबाई नाणेफेक करून घेणार आहोत. एकीकडे सामना चालू राहील परंतु नाणेफेक होईल जन्नत मांडला. जन्नत ग्रुपचे राजाभाई बकवाल. नक्कीच राजाभाई एक जुने खेळाडू आहेत, परंतु आता आपण कॅप्टन्सकडे वळणार आहोत. बघा जन्नत ग्रुपचा सामना आहे आणि जन्नत ग्रुपचे सगळे मेंबर आहेत. इकडे प्रणय शेळके, सन्मान्य महाडिक साहेब आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. इकडे बंटी पालवणकर आहे, दुसरीकडं मुरुडचा पोलाड ज्याला म्हटलं जातं. ब्रावोचा खेळ बघितला, पोलाडचा बघायचा आहे असा प्रणय शेळके आहे. गीता 11 बोरली संघाचा कर्णधार. महाडिक साहेब म्हणून नाणेफेक करायची आहे. या ठिकाणी छापा आलाय. जन्नत ग्रुप नाणेफेक विजेता झालाय. काय निर्णय असेल बंटी? आम्ही फिल्डिंग करू आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघामध्ये तुम्ही ॲनालिसिस केला असाल, कॅप्टन तर बेस्ट आहेच, परंतु आणखी यस परेश कॅमेरा, परेश पालकर कॅमेरा इकडं करायचा आहे. आपण समोरच्या संघामधले कोणते खेळाडू असे असतील ज्यांच्यावर आपल्याला जर पाहिलं तर ज्यांच्यावर चांगली रणनीती आपण आखलेली असेल? आता सर्व प्लेयर कसे चॉईस प्लेयरच आहेत, कारण सर्वच चांगले प्लेयर आहेत, असं काय नाही की पण आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू बस. बाकी आणि तुझ्या संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत चांगले गोलंदाज जे कमीत कमी धावांवर समोरच्या संघाला रोखण्यासाठी मदत करतील? आता तसे प्लेयर आहेत माझ्या पण टीममध्ये चांगलेच प्लेयर आहेत. जिमाम आहे, राकेश वगैरे आहेत, ठीक चांगले प्लेयर आहेत. शाली. तत्पूर्वी परेश पालकर, आपला कॅमेरा फक्त इकडे फिरवायचा आहे. त्याचबरोबर प्रणय शेळके तुझ्याकडे येतोय. नाणेफेक गेलेली आहे, पहिली बॅटिंग आलेली आहे. बॅटिंग तुझ्याकडे चांगली आहे, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. असं असताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आणि समोरच्या हॅलो काका आवाज द्या थोडा. कोणत्या गोलंदाजांना टॅकल करण्याचा प्रयत्न असेल? कन्फर्म तरी आता बॉल त्यांचे बघितलं नाही, आता काय ते मला पण एवढं माहिती नाही. बंटी आहे तर लक्ष बंटीकडे जास्त असेल. नक्कीच दोघांनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सामन्यासाठी चांगला खेळ करा आणि चांगला संघ जो चांगला खेळ करेल त्याचा नक्की विजय हो, क्रिकेटचा विजय हो. कारण इथे हार जीत जिंकणारा पण आपलाच आहे, हारणारा पण आपलाच आहे, पण क्रिकेटचा विजय नक्की या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळतोय, पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळतोय. जिंकण्यासाठी 82 धावांची गरज अशीच संघ आणि विजयासाठी 82 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातात डिफेंड केल्या जातात सांगण्यासाठी घेऊ.
आज गणेश पडवल पाहायला मिळणार. माडीच्या कारण पहिलं षटक संपलं. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ते म्हणजे पुन्हा एकदा काशी सिद्ध 11 काशी संघाकडून पाहायला मिळतो. हे जोड करायला टार्गेट आहे ते म्हणजे 36 चेंडू आणि 82 धावा असताना पहिले 6 चेंडूंचा खेळ झाला आणि 6 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ते म्हणजे 20. येणारे 30 चेंडू असतील. येणारे 30 चेंडू आणि 62 धावांची गरज असेल. स्वतः कप्तान असेल महेश अग्रावकर. स्वतः कर्णधार आहेत. कारण जर ते पाहिलं तर पहिलं सत्रामध्ये ज्यांनी फलंदाजी स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा होतो राव. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल गणेश पडवळ. जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजी पाहायला मिळणार का गावच्या माध्यमातून. कारण ज्यारीत्या पाहिलं तर मुरुड प्रीमियर लीग 2000
काही पाहिलं तर येणार अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल, कारण आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होणार. येणारे 7 चेंडू आणि 12 धावेची गरज सिद्धी काशी संघाला. आलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही या टुर्नामेंटमध्ये तो गोलंदाजी पुन्हा करणार नाही याची नोंद घ्यायची आहे. चेंडू गोलंदाज हा नवीन गोलंदाज पण आहे सिद्धार्थ. गुल्ले स्पॉटला चेंडू फेकला गेला, चेंडू अप्रतिम फेकला गेला, परंतु चित्काच पाहिलं तर चला नो चेंडू होता, फ्रीड चेंडू होता, पण तो फ्रीडचा फायदा घेता आला नाही. तर म्हणजे गणेश याला चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. येणारे 4 चेंडू असतील. पुन्हा एकदा पाहिलं तर पंचांकडे वाईड घोषित होते. अतिशय खराब चेंडू, खराब आता पाहायला मिळणार, कारण एक चेंडू अप्रतिम फेकला जातो, त्यानंतर दुसरा चेंडू खराब फेकला जातोय. तसेच सिद्धार्थकडून सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळते, कारण आता पुन्हा एकदा समीकरण चेंज होतंय. 4 धावेची गरज असेल, येणारे 4 चेंडू असतील. आता कुठेतरी वाघोबा मुरुड संघाला कुठेतरी डोक्यावर ताण असेल, कर्णावर ताण असेल ब्रावर याच्यावर, कारण पाहिलं तर 4 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. फटका खेळला, परंतु फटका फसला हवेमध्ये, परंतु तितकाच पाहिला झेल होणार का, तर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याच्या नादामध्ये झेल सुटला गेलाय, परंतु तितका जीवदान सुद्धा अप्रतिम मिळालाय तो म्हणजे गणेशाला. कारण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मॅच आलोय आणि अंतिम टप्प्यामध्ये पाहिलं
तर आता येणारे 3 चेंडू असतील आणि 2 धावेची गरज असेल, कारण फटका फसला होता गणेशाचा, पण तो फटका लाईन मध्ये चेंडू मध्ये पडला होता. घटना ही आपल्या आजूबाजूला घडलेली आहे. तर निश्चितच अशा घटना पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी सर्वांनी सावध राहायचं आहे. नक्कीच जन्नत ग्रुपच्या माध्यमातून ही निषेध रॅली काढलेली आहे. सर्वांनी याला सहकार्य करा आणि खऱ्या अर्थानं फक्त आता कॅन्डल घेऊन नाही तर ही गोष्ट आता सत्ताधाऱ्यांपर्यंत देखील पोहोचणं गरजेचे आहे की अशा गोष्टींना जर जास्तीत जास्त कठोर शिक्षा आपण दिली तर कदाचित या गोष्टी कमी होऊ शकतात. तर या गोष्टीची नोंद घ्या. तत्पूर्वी इरिगेशन डिपार्टमेंट अधिकारी नारायणजी कांबळे साहेब